भोळा गाढव आणि दयाळू घोडा. एका छोट्या गजबजलेल्या गावात भोळा नावाचा एक गरीब गाढव राहत होता. त्याचा मालक मोटू नावाचा एक चिडखोर दुकानदार त्याला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कामाला लावत असे. रोज भोळाला मोटूच्या घरातून बाजारातील दुकानापर्यंत पिठाची आणि तांदळाची जड पोती वाहून न्यावी लागत. जर भोळा थोडा जरी हळू झाला तर मोटू ओरडायचा, "चल लवकर, आळशी गाढवा, मी तुला हळू चालण्यासाठी खायला घालत नाही." यामुळे भोळा खूप दुःखी व्हायचा. त्याचे लांब कान खाली पडायचे आणि तो मान खाली घालून हळूहळू चालायचा. एके दिवशी दुपारी भोळा दुःखाने कपड्यांनी भरलेली गाडी ओढत असताना एक भव्य घोडा त्याच्या बाजूला आला. चेतक नावाच्या त्या घोड्याचे शरीर चमकदार होते आणि त्याचे डोळे दयाळू होते. त्याने पाहिले की लहान गाढव किती दुःखी आहे. "नमस्कार," चेतक हळू आवाजात म्हणाला. "आज तू जगाची सगळी काळजी वाहत आहेस असे वाटते. काय झाले?" भोळाने एक मोठा श्वास घेतला. "माझा मालक मोटू खूप निर्दयी आहे. तो माझ्याकडून खूप काम करून घेतो आणि मला ओरडतो. तो म्हणतो की जर मी लवकर चाललो नाही तर तो मला खायला देणार नाही." चेतकने आपला खूर जमिनीवर आपटला. "हे अजिबात योग्य नाही." तो म्हणाला, "माझ्याकडे एक योजना आहे. तू कुरणातील माझ्या तबेल्यात जाऊन आराम कर. मी जाऊन तुझ्या मालकाशी थोडे बोलतो." भोळाचे कान आशेच्या एका लहानशा किरणाने ताट झाले. चेतकला मोटू त्याच्या अंगणात भेटला. "नमस्कार," घोडा म्हणाला. "तुमचा गाढव निघून गेला आहे. मला कळले की तुम्हाला मदतीची गरज आहे, म्हणून मी तुमच्यासाठी काम करायला आलो आहे." मोटूचे डोळे मोठे झाले. "एक बलवान घोडा. उत्तम," तो हात चोळत म्हणाला. "छान." मोटू बटाट्यांच्या मोठ्या ढिगाऱ्याकडे बोट दाखवत म्हणाला. "ही 5 पोती माझ्या दुकानात घेऊन जा." चेतकने आपली सुंदर आयाळ हलवली. "मी घोडा आहे, गाढव नाही," तो म्हणाला. "मी एका वेळी फक्त एकच पोते उचलू शकतो." मोटू रागाने लाल झाला. "तू 5ही पोती उचलशील, नाहीतर मी तुला धडा शिकवीन." तो पुढे येत ओरडला. पण तो जवळ येताच चेतकने आपला एक शक्तिशाली मागचा पाय उचलला आणि लाथ मोटूला गवताच्या मऊ ढिगाऱ्यात उडवून दिले. चेतक त्या गवताच्या ढिगाऱ्याजवळ गेला जिथे मोटू पडला होता. "भोळा गरीब होता म्हणून तू त्याच्याशी वाईट वागलास," घोडा म्हणाला. "जर तो तुला परत हवा असेल तर तू दयाळू होण्याचे वचन दिले पाहिजेस." मोटू जो गवताने माखला होता आणि ज्याला चक्कर येत होती त्याला अखेर समजले. "मी वचन देतो," तो कणहत म्हणाला. जेव्हा भोळा परत आला तेव्हा मोटूने त्याला प्रेमाने थोपटून आणि ताज्या थंड पाण्याच्या बादलीने त्याचे स्वागत केले. त्याने त्याला सर्वात गोड गवत दिले आणि पुन्हा कधीही त्याच्यावर जास्त ओझे लादले नाही. मोटूला धडा मिळाला होता आणि भोळा गावातील सर्वात आनंदी, सर्वात प्रिय गाढव म्हणून जगू लागला.